हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं बरं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आपण सध्या जो विषय घेतलाय तो म्हणजे सच्चिदानंद स्वरूप. त्यापैकी सत चित हे दोन विषय आपण पाहून झाले आणि आपण आता आनंद स्वरूप याच्यावर विषय घेतलेला आहे. हा आनंद या संबंधी मी बरंच विवेचन केलं आणि हा आनंद आपल्या जीवनामध्ये जो आपल्याच ठिकाणी आहे, किंबहुना तो आनंद आणि आपण वेगवेगळे नाही, आणि असा हा आनंद आपण आपल्याच ठिकाणी चाखायचा ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु आपला आनंद आपणच चाखायचा ही गोष्ट मानवजातीला कठीण होऊन बसलेली आहे. त्याची दोन कारणं आहेत. एक कारण म्हणजे हा आनंद म्हणजे शास्त्रीय भाषेत बोलायचं म्हणजे स्वानंद, जो आपल्याच ठिकाणी स्वच्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी जो आनंद नांदतो त्याला स्वानंद, परमानंद, ब्रह्मानंद वगैरे नावं आहेत. असा हा आनंद आपल्याच ठिकाणी आहे, किंबहुना तो आणि आपण एकच आहोत. आणि हा आनंद आपण चाखायचा, चाखत राहायचं, त्याची गोडी अनुभवत राहायचं, म्हणजे खऱ्या अर्थाने भक्ती, म्हणजे खऱ्या अर्थाने उपासना, खऱ्या अर्थाने आपण त्यालाच योग असं म्हणतो. परंतु आपलाच आनंद आपणच चाखणं ही गोष्ट कठीण होऊन बसलेली आहे. ह्याची दोन कारणं म्हणजे अशी की पहिलं कारण म्हणजे आपल्याच ठिकाणी हा आनंद आहे आपल्यालाच ठाऊक नाही. जवळजवळ 99.99% लोकांना हा स्वानंद म्हणजे आनंद आपल्याच ठिकाणी आहे हे ठाऊक नाही, त्या कस्तुरी मृगाप्रमाणे. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा आनंद आपल्याच ठिकाणी असणारा आपण चाखायचा कसा हे कठीण होऊन बसलेलं आहे. त्यामुळे हा आनंद म्हणजे स्वानंद जरी आपल्या ठिकाणी असला तरीसुद्धा आपण त्याचा उपभोग घेऊ शकत नाही, त्याचा आनंद आपण लुटू शकत नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो की जो आनंद आपल्याला हवासा वाटतो, जो आनंद आपल्याच जवळ असतो, त्या आनंदापासून आपण कल्पनेने दूर फेकले गेलेलो आहोत. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे आनंद आपण आपल्या ठिकाणी आहे विसरूनच गेलेलो आहोत. आणि असा हा आनंद विसरून गेल्यानंतर आपण तो मिळवायचा कसा, त्याचे मी 5 मार्ग सांगितले. पहिला मार्ग म्हणजे हा आनंद मिळविण्याचा सोपा मार्ग म्हणजे विषयानंद. आणि त्याच्यावर मी आतापर्यंत बरंच विवेचन केलं की विषयापासून आनंद मिळविणं ही गोष्ट सर्वसामान्य लोकांना सोयीची आहे आणि सोपी आहे. ह्याचं कारण पैसे आपल्याला कसे तरी मिळवता येतात आणि आपल्याला जे काही विषय थोडेफार प्राप्त होण्यासारखे आहेत त्याच्यातून आपल्याला आनंद मिळणं शक्य असतं. परंतु ही वस्तुस्थिती जरी खरी असली तरी अडचण अशी होते की विषयानंदापासून माणसाला कायम सुख मिळत नाही. कारण विषय अनेक, पैसा कमी, आणि या दोन्हीचं समीकरण आपल्याला करता येत नाही. म्हणजे अगणित विषय आणि अत्यंत प्रमाणात आपल्याजवळ आहे पैसा, आणि या दोन्हीचं आपल्याला मेळ घालता येत नाही. त्याचा परिणाम असा होतो की पैसा किती जरी मिळाला तरी तो कमीच वाटायला लागतो, कारण विषय अफाट असतात. ही एक गोष्ट झाली. बरं, हे सर्व करूनसुद्धा म्हणजे विषय आहे, आपल्याजवळ पैसा आहे, त्याच्यासाठी आपल्याजवळ इंद्रिय आहेत,
त्याच्यासाठी आपलं मन त्या ठिकाणी काही काळ स्थिर झालेलं आहे. एवढं करूनसुद्धा, म्हणजे एवढा उपद्व्याप करूनसुद्धा पुन्हा विषयानंद आपल्याला कायमचा मिळत नाही. कारण आपलं मन आहे, हे मन चंचल आहे आणि हे मन त्या विषयांच्या ठिकाणी स्थिर होत नाही. ते एका विषयावरून दुसरा विषय, दुसऱ्या विषयावरून तिसरा विषय असं उड्या मारत राहतं. आणि त्यामुळे मनाला एक गोष्ट काही काळ मिळाली की ती नकोशी वाटायला लागते, मग दुसरी पाहिजे होते. ती मिळाली की ती नको होते, तिसरी मिळायला पाहिजे. अशा तऱ्हेने आपलं संपूर्ण जीवन हे चाललेलं आहे. आणि ह्याच्यातूनच माणसाला अशांती, तडफड, दुःख, क्लेश या सर्व गोष्टींना तोंड द्यावं लागतं. आता दुसरा आनंद मिळविण्याचा प्रकार म्हणजे आपल्या ठिकाणी असणारा आनंद आपण चाखायचा दुसरा एक प्रकार आहे. आणि तो प्रकार म्हणजे नामस्मरण. नामस्मरण हा प्रकार असा आहे की तो खरोखर सोपा आहे आणि जगातल्या सर्व संतांनी आपल्याला नामस्मरण करा असा उपदेश केलेला आहे. अगदी नारदांपासून ते आस्थागायत जेवढे संत झाले आणि यापुढे होतील ते सर्व आपल्याला नामस्मरणाचा महिमा सांगतात. कारण नामस्मरण करून आपण आपल्या ठिकाणी असणारा जो स्वानंद त्याचा आपण उपभोग घेऊ शकतो असं सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलं. पण इथे पुन्हा अडचण निर्माण झाली ती अशी की नामस्मरण करणं ही गोष्ट दिसायला खूप सोपी आहे. संत एकांती वैसले सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडुनी, ते हे श्रीहरीचे नाम, सर्व पातका करी भस्म, अधिकारी उत्तम आणि अधम, चारी वर्ण नरनारी. किती सुंदर सांगितले तुकाराम महाराजांनी की सगळे संत एकत्र बसले, त्यांनी विचार केला आणि लोकांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी सोपं साधन शोधून काढलं आणि ते सर्वांना अधिकारी करून टाकलं. त्यासाठी कोण उच्चवर्णीय आणि कोण नीचवर्णीय असातला भाग नाही. हे कोणालाही चारी वर्ण नर नारी असं सर्वांना त्यांनी हे साधन उपलब्ध केलं. हे साधन इतकं सोपं आहे, इतकं साधं आहे आणि पुन्हा याला काही खर्च नाही, पुन्हा याला काही कष्ट नाही. असं हे साधन नामस्मरणाचं सर्व जगातील संतांनी सांगितलं आणि खरोखरच हे साधन उत्तम आहे, याबद्दल वाद नसावा. परंतु अडचण अशी निर्माण झालेली आहे की हे साधन करणं हे प्रत्यक्षामध्ये लोकांना जमत नाही. लोक थोडा वेळ नामस्मरण करतात आणि त्यांना कंटाळा येतो. आम्ही सुरुवातीला साधकांना सांगायचो 20 मिनटं नामस्मरण करा. तर 20 मिनटं नामस्मरण करा हे आम्ही जे सांगायचो त्याच्यामध्ये ते नामस्मरण करायला बसले की 5 मिनटं झाली की घड्याळाकडे बघायची. त्यांना असं वाटायचं की 5 मिनटं झाली म्हणजे 20 मिनटं झाली. म्हणजे त्यांना नामस्मरण करण्याचा एवढा कंटाळा की 20 मिनटं त्यांना असं वाटली की 5 मिनटं झाल्यानंतर 20 मिनटंच झाली. आता मला सांगा, ही मंडळी 20 मिनटं नामस्मरण करू शकत नाही. तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगतो, घडलेली, काल्पनिक नाही. एक ग्रस्त आम्हाला भेटले, चांगले विद्वान पंडित, म्हणजे MA झालेले, संस्कृतमध्ये पंडित आणि पुन्हा प्रसिद्धीच्या झोतामध्ये असलेला असा एक माणूस आम्हाला भेटला. मी नाव सांगत नाही. ते आम्हाला म्हणाले, वामनराव, मला देवाचा साक्षात्कार व्हावा अशी फार इच्छा आहे, तर तुम्ही तो करून द्याल का? म्हटलं निश्चित तुम्हाला मी साक्षात्कार करून देईन, पण त्यासाठी मी सांगतो ते तुम्हाला करावं लागेल. हो म्हणाले, मी करीन ना, निश्चित करीन. झालं म्हटलं. मग पहिला म्हटलं तुम्ही अनुग्रह घ्या आणि अनुग्रह घेतल्यानंतर मी पहिलं तुम्हाला स्टेप सांगीन ती करा आणि मग नंतर बघूया. ठीक आहे म्हणाला. त्यांनी त्याप्रमाणे अनुग्रह घेतला
आणि मग मी त्याला सांगितलं 20 मिनटं नामस्मरण कर. एवढं तुला 20 मिनटं नामस्मरण झालं ना, प्रामाणिकपणे कर आणि ते तुम्ही करू शकलात 1-3-4 महिने करा आणि मग माझ्याकडे या, मग मी तुम्हाला पुढला धडा शिकवेन. झालं 3-4 महिने होऊन गेले. हा माणूस परत काही कुठे दिसला नाही. आणि एक दिवस मी साहित्य संघामध्ये प्रवचनाला गेलो होतो. तिकडे हा ग्रस्त मला भेटला, म्हणजे दिसला लांबून दिसल्याबरोबर मी त्याला पकडला आणि त्याला बोलवलं, ये जवळ ये म्हटलं. आणि मी म्हटलं कसं काय, सगळं व्यवस्थित चाललं आहे ना? हो म्हणा, सगळं व्यवस्थित चाललं. म्हटलं नामस्मरण तुम्ही 20 मिनटं करता का हो? नाही जमवतो म्हणाला. मी 20 मिनटं नामस्मरण करण्याचा प्रयत्न केला, पण 20 मिनटं मला जमतच नाही म्हणाल. आणि मग मी असं ठरवलं की हे आपलं काम नाही, मग पुढला धडा मी तुमच्याकडून काय घेणार. तिसरी गोष्ट सांगतो घडलेली. मी एके ठिकाणी एक कीर्तन सप्ताह माझा होता. 7 दिवस मी कीर्तनं केली आणि त्याच्यामध्ये आणि शेवटी 20 मिनटाचं नामस्मरण करा म्हणून मी सांगितलं. मला एक ग्रस्त येऊन भेटले आणि मला म्हणाले, वामनराव 20 मिनटाचं नामस्मरण करण्याचा मी प्रयत्न केला, पण मला ते जमत नाही आणि मला निश्चितपणे असं वाटतं की 20 मिनटं नामस्मरण कोणालाच जमणार नाही. मी म्हटलं तुम्हाला जमत नाही हे ठीक आहे, पण कोणालाच जमत नाही असं जे तुम्ही म्हणताय हे बरोबर नाही. मग त्याला उपाय म्हटलं, उपाय मी सांगतो. त्यावेळेला आम्ही शनिवारी मारुतीच्या मंदिरामध्ये जमत होतो. म्हटलं येत्या शनिवारी तू मारुतीच्या मंदिरामध्ये ये आणि 20 मिनटं नामस्मरण मी तुझ्याबरोबर करतो, तुझ्याबरोबर मी नामस्मरण करतो आणि आपण त्या मंदिरामध्ये जेवढे लोक जमलेले आहेत ते त्या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून 20 मिनटं नामस्मरण करूया. मग तू त्या ठिकाणी येशील ना येत्या शनिवारी? होय म्हणाला. आणि जो गेला तो अजूनपर्यंत मी त्याला पाहिलेला नाही, अजूनपर्यंत मी त्याला पाहिलेला नाही. तो गेलाच. मला सांगायचा मुद्दा काय की हे दिसायला सोपं आहे नामस्मरण, पण करायला लोकांना कठीण जातं. तिसरी गोष्ट सांगतो, तुकाराम महाराजांची गोष्ट. तुकाराम महाराज एकदा आपल्या झोपडीमध्ये बसले होते, विठ्ठल 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 म्हणत, आणि दुपारची वेळ होती, 12 वाजताची. तुकाराम महाराजांनी सहज समोर पाहिलं तर बांधकाम चालू होतं आणि त्या बांधकामाच्या ठिकाणी एक 10 मजूर काम करत होते. दुपारची वेळ, ऊन डोक्यावर, आणि हे मजूर त्या ठिकाणी काम करतात. तुकाराम महाराजांना त्यांची दया आली. तुकाराम महाराजांनी त्या सगळ्या 10 लोकांना बोलवलं, म्हणाले इकडे या. म्हणाले तुम्ही तिकडे मजुरी करता, किती वेळ करावी लागते तुम्हाला मजुरी? म्हणजे आम्हाला 8 तास करावी लागते. मग तुम्हाला किती पैसे मिळतात? म्हणाले 8 आणे मिळतात. मग त्यावेळेचे 8 आणे म्हणजे खूपच बरं का. 8 आणे आणि मिळतात आणि 8 तास मजुरी करावी लागते. मग मी असं करतो, तुम्ही 4 तास काम करा आणि 1 रुपया मी तुम्हाला मजुरी देतो, म्हणजे निमपट काम आणि दुप्पट दाम. मग तुम्हाला काय तक्रार आहे का? हो महाराज तुम्ही किती दयाळू आहात, किती तुमचे उपकार. आणि त्यांनी साष्टांग नमस्कार घातला महाराजांना आणि आनंदित होऊन म्हणाले उद्यापासून आम्ही येतो. तुकारामांनी सांगितलं ठीक आहे, उद्यापासून तुम्ही या, मी तुमची वाट बघतो. झालं, आले. दुसऱ्या दिवशी आले, स्नान वगैरे करून आल्यानंतर तुकाराम महाराजांनी विचारलं, महाराज आपलं काम काय ते सांगा. निमपट काम दुप्पट दाम, आम्हाला तुमचं काम काय ते सांगा. महाराज म्हणाले आमचं काम फार सोपं आहे. तुम्ही 5 असे बसा आणि 5 असे बसा सामोरासमोर आणि फक्त 4 तास विठ्ठल 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 म्हणायचं. बाकी काय करायचं नाही म्हणाल. 4 तास फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, बाकी काही काम नाही. काही काम नाही, हेच काम. वा 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 महाराज तुम्ही किती दयाळू आहात म्हणून पुन्हा साष्टांग नमस्कार घातला महाराजांना. झालं. महाराज म्हणाले तुम्ही असं करा, आता सुरुवात करा आणि मी जरा जाऊन येतो बाहेर. कळलं की नाही? थोड्या वेळाने मी जाऊन येतो.
आणि महाराज बाहेर गेले, हे बसले विठ्ठल विठ्ठल करीत. आणि जेमतेम 10 मिनटं झाली, 15 मिनटं झाली आणि मग मात्र चुळबुळ करायला सुरुवात. हे जे 5 बसले होते ना समोरासमोर, ते समोरासमोर बसलेले हळूहळू डोळे जे मिटलेले होते ते हळू डोळे उघडून चोरून एकमेकांकडे बघायला लागले. करता 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 सरळ बघायला लागले एकमेकांकडे. मग एकमेकांना खुणा करायला लागले. हे जमत नाही हो, जमत नाही. मग आपण जाऊया, म्हणजे खुणेने त्यांनी हे आपल्याला जमत नाही, आपण जाऊया. म्हणजे 20 मिनटं पण झाली नाही आणि हे 10 लोक तिथून त्यांनी जो पोबारा केला तो तिकडे जे काम करत होते तिकडे जाऊन पुन्हा काम करायला लागले. तुकाराम महाराज परत येऊन बघतात ते आहे कुठे, की 10 मंडळी सगळी समोर काम करतायत. मग तुकाराम म्हणजे लक्षात आलं की यांना हे नामस्मरण जमत नाही. हे लक्षात, हे मी काय सांगतो आहे की नामस्मरण करणं एवढं सोपं नाही. आणखीन एक गोष्ट सांगतो. तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी एकदा आणि इंद्रायणीच्या तीरावर, पलीकडच्या बाजूला रामदास स्वामी, अलीकडच्या बाजूला तुकाराम महाराज, त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य, यांच्याबरोबर यांचे शिष्य टाळकरी. आणि सहज पाहिलं तर एकमेकांची दृष्टी एकमेकांकडे गेली. आता एकमेकांकडे पाहिल्यानंतर त्यांनी चौकशी केली. म्हणजे काय, असं असं केलं म्हणजे त्यांनी चौकशी केली की तुमचं कार्य कसं काय चाललं आहे. कारण तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी एकमेकांची चौकशी करणं म्हणजे काय चहा पाण्याची करणार नाही, ते चौकशी करणार म्हणजे नामस्मरणाचीच करणार. तर तुमचं कार्य कसं काय चाललं आहे, म्हणजे नामस्मरणाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य तुमचं कसं काय चाललं आहे हे खुणेने विचारलं. अर्थात संतांच्या खुणा संतांना कळतात, ते काय विचारतात ते ह्यांना बरोबर कळलं. तुकाराम महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना समर्थ रामदास स्वामी तुकाराम महाराजांना विचारतात तुमचं कार्य कसं चाललं आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं माझं कार्य कसं झालं सांगू का. तोंडावर हात ठेवला आणि म्हणाले बोंब, हे कार्य बोंब आहे. बोंब आहे काय, मी ओरडून सांगतोय, हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका, पण लोक काय नामस्मरण करत नाही. आणि आम्हाला हा जो अनुभव आलेला आहे की कार्याच्या नावाने बोंब आहे. तुकाराम महाराजांना असं वाटलं की आमचं हे असं आहे, ठीक आहे, पण समर्थ रामदास स्वामींचं काहीतरी वेगळं असेल. म्हणून त्याने प्रश्न केला, महाराज तुमचं कसं काय चाललं आहे. त्याने तिथूनच खूण केली, तुमचं तेच आमचं म्हणाले, बोंब म्हणाले. म्हणाले कार्याच्या नावाने बोंब, कोणी नामस्मरण करत नाही. मी सांगतोय सर्वांना नामस्मरण करा, नामस्मरण करा, कोणी करत नाही. मी सुद्धा काय कमी नामस्मरणाचा प्रचार केला नाही. बरीच वर्ष मी नामस्मरणाचा प्रचार केला आणि मलाही असं आढळून आलं की लोक नामस्मरण करायलाच मागत नाही. आणि जर विचारलं का हो नामस्मरण करता का, तर मान नुसती डोलवतात. म्हणजे हो का नाही हे सुद्धा कळायला मार्ग नाही. कळलं की नाही. तर सांगायचा मुद्दा असा की नामस्मरण करा म्हणून सगळे संत आतापर्यंत सांगत आले, पण नामस्मरण कोणी करत नाही याची अनुभूती संतांना वेळोवेळी येत राहिली. आणि हे त्यांनी नमूद करून ठेवलेलं आहे आपल्या अभंगामध्ये. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वातेसी सुलभ रामकृष्ण. म्हणजे नामस्मरण करणं अत्यंत सोपं असून सुद्धा नामस्मरण करणारी मंडळी दुर्लभ, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ परी सर्वत्र दुर्लभ विराळ जाणे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. आणि सर्व संतांनी हेच सांगितलं की बाबा रे नामस्मरण करा म्हणून आम्ही सांगतो, लोक काय नामस्मरण करत नाही. हे का घडतं याचा मी विचार केला की नामस्मरण लोकांकडनं होत नाही, लोक करत नाही. ह्याचं कारण का, ह्याचं कारण मग मला असं दिसून आलं की नाम घेताना आपण काहीतरी विशेष करतो आहोत असंच वाटत नाही. नाम घेताना विठ्ठल 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 म्हणा, राम राम म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा,
हे आपण नाम घेताना आपण काहीतरी विशेष करतो आहोत असं वाटत नाही. हे नाम घेऊन आपल्याला काहीतरी फायदा मिळेल अशी खात्री वाटत नाही. आणि हे नाम आपण घेत राहिलो तर आपल्याला कंटाळा येतो. हा त्यांचा तिसरा अनुभव. आणि त्याचा परिणाम असा होतो की नामस्मरण लोक करत नाही, हा त्याचा अनुभव येतो. म्हणून ह्याच्यातून मी एक मार्ग काढला की नामस्मरण हे जरी चांगलं असलं तरी लोक नामस्मरण करायला मागत नाही. मग त्याच्यातून मी एक वेगळा मार्ग काढला. माझ्या अनुभवावरून मी एक वेगळा अनुभव काढला. मी लोकांना प्रार्थना करायला शिकवलं. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. म्हणजे या प्रार्थनेमध्ये नाम आहे. पहिलं सुरुवातीला हे ईश्वरा, ईश्वर हे देवाचं नाव आहे. आणि त्यात पुन्हा स्मरण पण आहे. हे ईश्वरा म्हणजे आम्ही स्मरण केलं आणि नाम घेतलं. म्हणजे आमची ही जी प्रार्थना आहे, विश्व प्रार्थना, त्याच्यामध्ये सुरुवातीला नाम आहे आणि सुरुवातीला स्मरण आहे. आणि पुन्हा त्याच्या शेवटी तुझे नाम मुखात अखंड राहू दे. म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी नाम आहे आणि त्या ठिकाणी स्मरण आहे. म्हणजे दोन्ही त्या ठिकाणी सुरुवातीला आणि शेवटी आणि मध्ये आणि सुंदर असे विचार, सुरेख असे विचार. अशा तऱ्हेने ही विश्व प्रार्थना आम्ही लोकांमध्ये आणि प्रसूत केली. ही प्रार्थना लोक म्हणू लागले. कारण आपण ही प्रार्थना म्हणत असताना ही प्रार्थना आपण काय म्हणतो हे त्यांना कळतंय. ही प्रार्थना म्हणत असताना त्याच्या पाठीमागे जे शास्त्र आहे व्हायब्रेशनचं ते त्यांना कळतं आहे. आणि ही प्रार्थना म्हणून माझं तर कल्याण होणारच आणि इतरांचंही कल्याण होणार आहे ह्याची त्यांना अनुभूती लवकर येऊ लागली. नामस्मरणाची अनुभूती यायला वेळ लागतो. ह्याच्या उलट प्रार्थनेची अनुभूती 6 महिन्यात लोकांना येऊ लागली. काही लोकांना 6 दिवसात, काही लोकांना 6 आठवड्यात, काही लोकांना 6 महिन्यात. तर 6 महिन्यामध्ये तर प्रार्थनेचे अनुभव लोकांना येतातच असा सर्वांचा अनुभव आहे. आणि म्हणून मी नामस्मरणावरून प्रार्थनेवर आलो. आणि या प्रार्थनेचा मी आता अनुभव जो घेतला तो मला अत्यंत सुंदर आणि चांगला असा अनुभव माझ्या वाट्याला आला. हे सांगायचा मुद्दा काय की प्रार्थनेचा आपण हा विषय सध्या नाही आहे. सध्या विषय नामस्मरणाचा, की नामस्मरण करा म्हणून संत सांगतात पण लोकांना नामस्मरण जमत नाही हे मला सांगायचं. आणि त्यामुळे हे नामस्मरण किती जरी चांगलं असलं, सोपं असलं तरी लोक करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा आम्ही असा विचार केला की नामस्मरणाने भगवंताशी आपण युक्त होऊ शकतो. म्हणजे आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाशी आपण युक्त होऊ शकतो. आपल्या ठिकाणी स्वरूपाची जागृती होऊ शकते. आपल्याच ठिकाणी असणारा आनंद आपण नामस्मरणाने चाखू शकतो. हे सर्व जरी खरं असलं तरी लोक नामस्मरण करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आणि आमच्या पाण्यामध्ये आली. म्हणजे हा जो दुसरा जो मार्ग आहे नामस्मरणाचा, हा मार्ग आपल्याला वाटतो तितका सोपा नाही. म्हणून हा नामस्मरणाचा मार्ग मी पूर्वी जितका हिरिरीने सांगत होतो तेवढा मी आता सांगत नाही. त्याच्या उलट मी प्रार्थना करायला आणि लोकांना पुन्हा पुन्हा सांगतो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की अशा तऱ्हेने नामस्मरणाचा प्रचार आणि प्रसार आज जगामध्ये बहुतेक सर्व संतांनी केला. आणि एवढा मोठा प्रचार सर्व जगातील संतांनी करून सुद्धा आज लोक नामस्मरण करू शकत नाही. पण जर नामस्मरण लोक करू शकले असते, जर नामस्मरण लोक करू शकले असते तर त्या स्मरणाचा निश्चित फायदा लोकांना झाला असता. कारण नामस्मरणामध्ये स्मरण सुधारतं. कारण नामस्मरणामध्ये मुख्य भाग काय आहे? नाम आणि स्मरण. आज लोक नामस्मरण करतात पण नामस्मरण करतात म्हणजे प्रत्यक्षात ते नामाचा उच्चार करतात, नामाचा घोष करतात, नामाचा उच्चार करतात. पण नामाचा उच्चार करणं, नामाचा घोष करणं आणि नामस्मरण करणं
ह्याच्यामध्ये जमीन आणि आसमान इतकं अंतर आहे. म्हणून नामस्मरणामध्ये महत्त्व आहे ते स्मरणार आहे. आणि नाम हा आधार आहे. नामाच्या आधारे आपण भगवंताचं स्मरण करायचं असतं. पण नामाच्या आधारे भगवंताचं स्मरण करणं ही गोष्ट लोकांना जमत नाही. कारण भगवंताचं स्मरण करायला भगवंताची ओळख पाहिजे. भगवंताची ओळख नाही तर हा स्मरण करणार कसा? आणि म्हणून भगवंताची ओळख नाही, म्हणून भगवंताचं स्मरण नाही. आणि म्हणून लोक नामस्मरण करतात, ते सुद्धा नामोच्चार करतात. म्हणजे मुळात नाम घेत नाहीत, नामस्मरण करत नाहीत, नामस्मरण करायला कंटाळा करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जे नामस्मरण म्हणून जे करतात ते नामस्मरण नसतं, नामोच्चार असतो. त्यात देवाचं स्मरण करणं हा जो महत्त्वाचा भाग आहे तो त्या ठिकाणी नसतो. आणि म्हणून ही सर्व मंडळी जगातली नामस्मरण करणारी 99.99% मंडळी नामाचा उच्चार करतात, पण नामस्मरण करत नाही. कारण नामस्मरण करायला देवाची प्रथम ओळख व्हावी लागते. आणि ही देवाची ओळख झाल्यानंतर मग नामस्मरणाला सुरुवात होते. आणि म्हणून देवाची ओळख करून देण्यासाठी सद्गुरू आवश्यक असतात. म्हणून आधी देवाची ओळखावे, मग तयाचे भजन करावे, अखंड ध्यानाची धरावे पुरुषोत्तमाचे, असं एके ठिकाणी आणि संत सांगतात. मला असं वाटतं हा चरण स्वरूपानंदांचा असावा असं मला वाटतं. तर सांगायचा मुद्दा म्हणजे असं की हा जो भाग आहे की प्रथम देवाची ओळख झाली पाहिजे. आणि देवाची जर ओळख झाली नाही तर तुम्ही स्मरण करू शकत नाही. आणि म्हणून ही ओळख करून देण्यासाठी सद्गुरू अत्यंत आवश्यक आहे. आणि सद्गुरूने एकदा देवाची ओळख करून दिली की मग स्मरण आपलं जे आहे ते उत्तम रीतीने आपोआप आणि चांगल्या रीतीने चालू राहतं. नामस्मरणाचा महिमा जगातील सर्व संतांनी मुक्त कंठाने गायलेलं आहे. आणि ती वस्तुस्थितीला धरून आहे याबद्दल वाद नसावा. परंतु त्यामध्ये काही जो एक वेगळा भाग आहे तो लक्षात घेणं आवश्यक आहे. संतांनी नामस्मरण करा म्हणून जेव्हा सांगितलं तेव्हा सुरुवातीला लोकांना असंही सांगितलं, येईल तैसा बोल रामकृष्ण हरी. जसं तुला देवाचं नाव घेता येईल तसं घे, तुला कसंही घेता येईल पण तू घे. आणि नामस्मरण कोणी घ्यावं, केव्हा घ्यावं, कसं घ्यावं याबद्दल सुद्धा संतांनी मार्गदर्शन केलेलं आहे की कोणीही घ्यावं, नामस्मरण कोणीही करावं, केव्हाही करावं, कसंही करावं, कितीही करावं. म्हणजे संतांनी पूर्णपणे मोकळीक दिलेली आहे नामस्मरणाच्या बाबतीमध्ये सर्व लोकांना. असे नामस्मरण सुरुवातीला येईल तैसा बोल रामकृष्ण हरी हे जरी खरं असलं तरी ही सुरुवातीची पहिली स्टेप आहे, पहिलं पाऊल आहे हे विसरता कामा नये. एखादी गोष्ट सुरुवातीला तसंच सांगायची असते की बाबा रे एवढं केलं म्हणजे पुरे, पण ह्याचा अर्थ तिथेच थांबायचं असं नसतो. आपल्याला पुढे पावलं टाकायची असतात. पण सुरुवातीला बाबा रे हे तू एवढंच कर. जसं आपण लहानपणी आपल्याला चालायला जेव्हा शिकविलं जातं तेव्हा आपल्याला पांगुळगाडा दिला जातो आणि पांगुळगाडा घेऊन आपण लहानपणी चालतो. तर पांगुळगाडा घेऊन चालणं ही सुरुवातीची स्टेप आहे. चालण्याची सुरुवातीची स्टेप म्हणजे पांगुळगाडा आहे. पण पांगुळगाडा तुम्ही जर आयुष्यावर घेऊन जर बसलात तर तुम्हाला लोक वेड्याच्या इस्पिटलमध्ये पाठवतील. तसं नामस्मरणाचं आहे की नामस्मरणामध्ये येईल तैसा बोल रामकृष्ण हरी हे जरी खरं असलं तरी वस्तुस्थिती अशी आहे की ते सुरुवातीला पहिलं पाऊल म्हणून ठीक आहे, पण पुढे तुम्हाला त्याची प्रगती करायला पाहिजे. आणि ही प्रगती कुठपर्यंत व्हायला पाहिजे त्याचं मार्गदर्शन संतांनी केलेलं आहे एके ठिकाणी. आणि आपले कबीर, संत कबीर आपल्याला असं सांगतात, राम नाम सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से प्रहलाद और ध्रुव तरे,
ओ नाम कुछ और. हे बिरबलांचं आपल्या कबीरांचं आणि सुंदर दुआ आहे. एके ठिकाणी आणि एकनाथ महाराज म्हणतात, सद्गुरु वाचोनी नाम न ये हाता, साधने साधिता कोटी जाणा. संतांची शरण गेलिया वाचुनी, एका जनार्दनी न कळे नाम. किती स्पष्ट शब्दात आणि संतांनी सांगितलं आहे. म्हणजे एक टोक ते आणि दुसरं टोक हे आहे, हे लक्षात घ्यायचं. पहिलं टोक काय, येईल त्याचा बोल रामकृष्ण हरी, हे पहिली स्टेप झाली, पहिलं पाऊल. आता शेवटचं पाऊल काय आहे, संतांची शरण गेलिया वाचुनी, एका जनार्दनी न कळे नाम. सद्गुरू वाचुनी नाम न ये आता, की सद्गुरूच्या कृपेशिवाय, सद्गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय तुम्हाला नाम म्हणजे काय कळणार नाही. नाम म्हणजे त्याचं रूप काय, त्याचं स्वरूप काय, आपल्याला वाटतं तितकं ते नाम सोपं नाही. आणि म्हणून असं हे जे नाम आहे ते संतांकडूनच शिकायला पाहिजे, सद्गुरूकडूनच शिकायला पाहिजे, असं जे आपल्याला सांगितलं जातं त्याचं कारण ते आहे. आणि म्हणून कबीराने जे सांगितलं की सगळे नाम घेतात, राम नाम सगळे घेतात, सब कोई कहे ठक ठाकुर और चोर, जिस नाम से प्रल्हाद और ध्रुव तरे वो नाम कुछ और. की प्रल्हाद, ध्रुव आणि मोठे मोठे संत ज्या नामाने तरले ते नाम कुछ और आहे. तुम्ही सांगता समजता तसं ते नाम नाही, ते और नाम आहे. म्हणजे संतांची ही वचनं जर आपण पाहिली तर आपल्या ध्यानात येईल की आपण जे नामस्मरण करतो आणि संतांना जे नामस्मरण अभिप्रेत आहे त्याच्यामध्ये दोन टोकाचं अंतर आहे, दोन टोकाचं अंतर आहे. म्हणून आज जगामध्ये नाममंत्र किंवा एखादा बीजमंत्र दिला जातो आणि हा नाममंत्र किंवा बीजमंत्र दिला की तो फक्त आपण जपायचा, मग साक्षात्कार कधी होईल तेव्हा होईल. सांगणारेही सांगत नाहीत कधी तुला साक्षात्कार होईल म्हणून, आणि साक्षात्कार होईल म्हणजे काय होईल तेही सांगत नाही. आणि अशा तऱ्हेने सगळं गुलदस्तात असा प्रकार चाललेला असतो. हे संतांना अभिप्रेत नाही. संत असं सांगतात की हे नाम म्हणजे तुम्ही समजता तसं नाही. नामस्मरण म्हणजे नाम म्हणजे स्वरूप, स्मरण म्हणजे अनुसंधान. स्वरूपाचं अनुसंधान करणं याला नामस्मरण असं म्हणतात. म्हणून आपल्याला जर स्वरूपाचीच ओळख नसेल तर आपण स्वरूपाचं अनुसंधान करणार कसं. आणि म्हणून सगळ्या संतांनी आपल्याला अनुसंधानावर आणून सोडलेलं आहे. बारकाईने विचार केला तर तुम्हाला असं दिसेल की सगळ्या संतांनी अनुसंधान करा म्हणून सांगितलेलं आहे. पण अनुसंधान करा असं जेव्हा संत सांगतात तेव्हा अनुसंधान हे स्वरूपाचं करायचं असतं. कारण देव देव ज्याला म्हणतात तो देव म्हणजे मूर्ती नव्हे किंवा एखादी व्यक्ती पण नव्हे, तर देव म्हणजे आपलं सच्चिदानंद स्वरूप. आणि या सच्चिदानंद स्वरूपाचं आपण चिंतन करायचं असतं, स्मरण करायचं असतं, अनुसंधान करायचं असतं, अवधान घ्यायचं असतं आणि त्या ठिकाणी सावधान राहायचं असतं. पण हे करण्यासाठी तुम्हाला जर स्वरूपाचीच ओळख नसेल तर तुम्ही हे करणार कसं. म्हणून मी नेहमी एक उदाहरण देतो. ज्याने कधीही आंबा नावाचा पदार्थ, आंबा नावाचं फळ ज्याने कधीही पाहिलेलं नाही, ऐकलेलं नाही, अशा माणसाला जर तुम्ही सांगितलं की तू आंब्याचं स्मरण कर, ध्यान कर, तर तो करू शकेल का. तो करू शकणार नाही. कारण आंबा ज्याने कधी खाल्लेलाच नाही, आंबा कधी पाहिलेला नाही, त्यामुळे तो आंब्याचं स्मरण करू शकत नाही. पण तुम्ही आम्ही दरवर्षी आंबे खातो. आता सुद्धा आंब्याचे दिवस आहे. आता आंबा म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं, नाम येतं का फळ येतं. आंबा म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर फळ येतं, नाम येत नाही. ह्याच्या उलट ज्याने आंबा कधीही खाल्लेला नाही, पाहिलेला नाही,
त्याला आंबा म्हटल्यानंतर त्याच्या डोळ्यासमोर आंबा हा शब्द येईल, पण फळ येणार नाही. हे एकदा लक्षामध्ये आलं ना की मी काय म्हणतो ते कळेल. की देवाचं आपण स्मरण केलं, राम किंवा विठ्ठल असं आपण स्मरण केलं की आपल्याला विठ्ठल स्मरण झालं पाहिजे, आपल्याला स्वरूपाचं स्मरण झालं पाहिजे, आपल्याला स्वरूपाचं अवधान झालं पाहिजे. असं जर झालं तर ते नामस्मरण. म्हणून नाम म्हणजे स्वरूप आणि स्मरण म्हणजे अनुसंधान. ही गोष्ट एकदा लक्षामध्ये ठेवली की नामस्मरण संतांना अभिप्रेत कुठला आहे ते तुमच्या ध्यानात येईल. दुसरं एक उदाहरण मी देतो नेहमी, आणि ते फार सुंदर उदाहरण आहे. 25 वर्षाचा एक तरणा बांड मुलगा आहे, त्याला आपण गद्धे 25 म्हणतो. 25 वर्षामध्ये आपण जेव्हा येतो ना तेव्हा त्याला गद्धे 25 असं म्हणतात. आणि या गद्धे 25तून आपण सर्व मंडळी गेलेलो आहोत. तर ही जी गद्धे 25 असते त्या वयामध्ये, आणि बायको हा विषय त्याला फार महत्त्वाचा असतो, त्याला बायको हा विषय अतिशय महत्त्वाचा, म्हणजे जिव्हाळ्याचा म्हणतात ना तसा तो असतो. आता हा 25 वर्षाचा तरुणाबाण माणूस, त्याचं अजून लग्न जमलेलं नाही, साखरपुडा झालेला नाही, त्यानेही कुठे जमविलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये जर त्याला सांगितलं तू बायकोचं स्मरण कर, तो काय उत्तर देईल? मला बायकोचा पत्ता नाही तर बायकोचं स्मरण काय करू? बायकोचा जिथे पत्ता नाही तिकडे बायकोचं मी स्मरण काय करू? बायकोचं ध्यान काय करू? पण 4 दिवसानंतर त्याचा साखरपुडा केला आईवडिलांनी. साखरपुडा केल्यानंतर ही तुझी बायको होणारी, मग अंगठी घातली, साखरपुडा झाला, ओळख झाली, सगळं झालं. आता ह्या गद्धे 25तल्या तरुणाला बायकोचं स्मरण कर असं सांगायला पाहिजे का? त्याचं स्मरण आपोआप सुरू झालं. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, कुठेही गेला ना तरी बायको याच्याबरोबर स्मरणात. म्हणजे कुठेही जरी गेला, कुठेही जरी असला तरी त्याला बायकोचं विस्मरण होत नाही, कारण त्यांनी बायकोला पाहिलेलं असतं. आणि त्यामुळे त्याचं स्मरण सतत चालू असतं. तो रस्त्यावरून जाताना सुद्धा पूर्वी, म्हणजे साखरपुडा होण्यापूर्वी तो कितीतरी वेळा साड्यांच्या दुकानावरून गेलेला असतो, पण साड्यांकडे तो ढुंकूनही बघत नाही. पण साखरपुडा झाल्यानंतर त्याच दुकानावरून जाताना ही साडी माझ्या बायकोला कशी दिसेल, ती साडी माझ्या बायकोला कशी दिसेल, असं तो चिंतन करायला लागतो. सांगायचा मुद्दा काय की ओळख होण्यापूर्वीची बायको आणि ओळख झाल्यानंतरची बायको ह्याच्यामध्ये जो फरक आहे तो फरक जमीन आणि आसमाना इतका अंतर आहे. तसं देवाचं स्मरण आज जगामध्ये लोक करतात. ते स्मरण म्हणजे कसं असतं? आंबा न पाहिलेल्या माणसासारखं असतं, बायको न पाहिलेल्या पुरुषासारखं असतं, आणि त्याला काही अर्थ नसतो हे आपल्याला माहिती आहे. पण याचा अर्थ ते करू नये असं नव्हे. म्हणून संत काय सांगतात, सुरुवातीला तू येईल तसं देवाचं नाव घे. म्हणजे देवाचं नाव घेता 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 तुला सद्गुरू भेटतील की जे तुला स्वरूपाची ओळख करून देतील, देवाची ओळख करून देतील. स्मरण करायचं म्हणजे काय करायचं, कोणाचं करायचं, कसं करायचं, हे सगळं तुला ते व्यवस्थित शिकवतील. आणि एकदा तुला सद्गुरू भेटल्यानंतर आणि मग सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे तू त्या नामस्मरण करायला एकदा सुरुवात केली की मग तुला त्या नामस्मरणाची खरी गोडी लागेल. की नाम घेतल्यानंतर त्याची जी गोडी असते ती गोडी ही नामात गोडी नसते, तर ती गोडी स्मरणात असते. म्हणून स्मरणात जेव्हा तो नाम घेतो तेव्हा ते नामस्मरण गोड असतं. आणि म्हणून एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी नाम
अतिगोड, एका जनार्दनी प्रेम अतिगोड, अनुभवी सुरवाड जाणताती असं म्हटलेलं आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की असं नामस्मरण आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला ओळख करून दिल्याशिवाय आपल्याला असं होत नाही. म्हणून आज जगामध्ये अशी ओळखच केली जात नाही. नुसता मंत्र दिला जातो, नुसतं नाम दिलं जातं आणि तुम्ही जप करा असं सांगितलं जातं. आणि मग बाकीचे काय ते कर्मकांड ज्याला आपण म्हणतो, व्रतवैकल्य, तीर्थयात्रा, पोथी वाचन वगैरे वगैरे, उभं आडवं गंध लावणं, या गोष्टी सांगितल्या की परमार्थ झाला, असं आज लोकांचं झालेलं आहे. जीवनविद्या असं सांगते की ह्या सर्व गोष्टींचा आणि खऱ्या परमार्थाचा काडीचाही संबंध नाही. काडीचाही संबंध नाही. म्हणजे तीर्थयात्रा करणं, व्रतवैकल्य करणं, उपास तापास करणं, उभं आडवं गंध लावणं, यांचा सर्वांचा खऱ्या परमार्थाशी काडीचाही संबंध नाही. म्हणून खरा परमार्थाचा जो संबंध जो आहे हा सद्गुरू शाब्दे परेच निष्णात असे जेव्हा सद्गुरू भेटतात आणि आपण जेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने शरण जातो, अहंकार टाकून, अहंकार आणि अभिमान हे दोन जोडे बाहेर ठेवून आपण जेव्हा सद्गुरूंना भेटतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करतो, तेव्हा तुम्हाला तुमच्या या साधनेमध्ये प्रगती साधता येते. म्हणून नामस्मरणाचा हा जो प्रकार आहे हा प्रकार फार सुंदर आहे. आणि म्हणून स्वरूपाचं अवधान करण्यासाठी, स्वरूपाचं चिंतन करण्यासाठी तुम्हाला डोळे मिटून 24 तास बसायला पाहिजे असं नाही, किंवा गुहेत जाऊन बसायला पाहिजे असं नाही, किंवा 10x10च्या खोलीमध्ये बसलं पाहिजे असं पण नाही. मग तुम्ही जिथे असाल तेथे नामाचे चिंतन, याहूनही साधन आणिक नाही. तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला आणि स्वरूपाचं चिंतन करता येतं आपल्याला. तुम्ही असाल तिथे नामाचं चिंतन म्हणजे स्वरूपाचं चिंतन. नाम परब्रह्म वेदार्थे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नाम जपयज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्म अधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. नाम हे परब्रह्म आहे हे जे सांगितलं, तुका म्हणे नाम चैतन्य निजधाम असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे नाम म्हणजे स्वरूप, हे जर लक्षात ठेवलं तर स्वरूपाचं स्मरण करणं, स्वरूपाचं अनुसंधान करणं. आणि ह्याच्यासाठी डोळे मिटून बसायला नको. एकदा आपल्याला, आता मी मगाशी दिलेलं उदाहरण आहे की बायको एकदा झाली, साखरपुडा झाला, बायकोची ओळख झाली, आता डोळे मिटून बसायला नको 24 तास बायकोचं ध्यान करायला. डोळे उघडले तरी तो बायकोचं स्मरण करू शकतो, बायकोला पाहू शकतो. हे जसं आहे ना तसं एकदा खरी स्वरूपाची ओळख झाली की मग डोळे उघडले तरी तो देवालाच पाहतो, डोळे मिटले तरी तो देवाला पाहतो. तो कुठल्याही अवस्थेमध्ये असला तरी तो देवालाच पाहत असतो. तो देवाला प्रथम पाहतो आणि मग जगाला पाहतो. ही खरी वस्तुस्थिती आहे. एकदा खरं सद्गुरू कृपेने आणि वर्म आणि मर्म नामस्मरणाचं कळलं की मग तो आधी देवाला पाहतो आणि मग जगाला पाहतो. आज नामस्मरण करणारे जे लोक आहेत ते देवालाही पाहत नाही आणि फक्त जगाच्या निन्याच्या दृश्यामध्ये ते अडकून पडलेले असतात. हा सगळा प्रकार जो आहे, हा प्रकार का होतो? कारण अचूक मार्गदर्शन करणारे सद्गुरू भेटत नाही. आज गल्लोगल्ली सद्गुरू आहेत, गुरु आहेत, पण त्यापैकी बहुतेक सगळे गल्लाभरूच आहेत. बघा तुम्ही, बहुतेक अगदी अपवाद जर सोडले तर गल्लाभरू गुरु, गुरगुरणारे गुरु, शिष्यावर गुरगुरणारे गुरु तुम्हाला जास्त सापडते. गल्लाभरू जास्त सापडते. गुरुदक्षिणेवर ज्यांचा डोळा आहे असेच तुम्हाला गुरु सापडतील. आणि खरे जे सद्गुरू जे म्हणजे शाब्दे परेच निष्णात, म्हणजे तो शाब्दे म्हणजे त्याचा शब्दज्ञानामध्ये तो सराईत आणि पटाईत असला पाहिजे, आणि आत्मज्ञानामध्ये सुद्धा तो सराईत आणि पटाईत असला पाहिजे. त्याला शाब्दे परेच निष्णात असं म्हणतात.
आणि असे शाब्देपरेचे निष्णात सद्गुरू जेव्हा भेटतात आणि ते जेव्हा मार्गदर्शन करतात आणि त्यांना मगाशी म्हटल्याप्रमाणे अहंकार आणि अभिमान टाकून जेव्हा शरण जातात शिष्य मंडळी, तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने त्याचा लाभ घडतो. आणि म्हणून नामस्मरणाचं हे जे शास्त्र आहे, हे शास्त्र कुठेही करता येण्यासारखं आहे. अनुसंधान म्हणून एक उदाहरण देतो. एक लेकरू असतं, लहान लेकरू, आणि ते दिवाणखान्यात खेळत असतं. लहान लेकरू बाळ दिवाणखान्यात खेळत असतं आणि आई स्वयंपाक खोलीमध्ये काम करत असते, खोबरं कातत असते किंवा पोळ्या लाटत असते. ती काम करते, तिचं लक्ष कुठे असतं? कामात. पण तिचं अनुसंधान कुठे असतं? बाळात. ते बाळ जेव्हा दिवाणखान्यामध्ये खेळत असतं आणि ही बाई जेव्हा स्वयंपाक खोलीत काम करत असते, तेव्हा त्या बाईचं सर्व लक्ष कामात असतं, पण अनुसंधान बाळाकडे असतं. बाळाने नुसतं जरी काय केलं ना तरी ती आपल्या हातातलं काम टाकणार आणि दिवाणखान्यामध्ये धावणार आणि त्या बाळाला उचलून घेणार. ह्याला अनुसंधान असं म्हणतात. किंवा पूर्वीच्या काळी आणि अजूनही पुष्कळ ठिकाणी आणि पूर्वी बायका दूध विकायच्या. यमुनेमध्ये, यमुना नव्हे, गोकुळामध्ये आणि गवळणी दूध विकायला मथुरेला जायच्या. आणि त्या एका घाटावर दुसरा घाट, दुसऱ्या घाटावर तिसरा घाट, असे घट घेऊन ते दूध विकायला जायचे. किंवा पाण्याला सुद्धा जाताना डिस्टन्स म्हणजे अंतर दूर असल्यामुळे जातानाच 3 घागऱ्या आपल्या डोक्यावर एकावर एक अशा एक आपल्या खाकेमध्ये, आणि अशा तऱ्हेने ह्या बायका आणि विहिरीचं पाणी घरी आणायचे. अशा वेळेला दुडीवर दुडी घेऊनी मथुरेच्या गवळणी, ही दुडीवर दुडी घेऊनी मथुरेच्या गवळणी. म्हणजे एक घट आहे, त्याच्यावर दुसरा घट, त्याच्यावर तिसरा घट, खाकेमध्ये एक कळशी, आणि अशा तऱ्हेने हे पाणी भरून चाललेल्या बायका त्या रस्त्यावरून चालत असतात. याच्यामध्ये 2 गट असतात, एक सासवांचा एक गट आणि एक सुनांचा एक गट. आणि हे 2 गट पाणी भरून चाललेले असतात. रस्त्यामध्ये यांच्या गप्पा चाललेल्या असतात. सासवा ज्या असतात त्या सुनांबद्दल तक्रारी करतात, सुना सासवांबद्दल तक्रारी करतात. हे चाललेलं आहे बोलणं. समोरून रेडा आला की त्याला चुकवायचं, बैल आला की त्याला चुकवायचं. आणि हे सर्व करत असताना त्यांचं अनुसंधान डोक्यावर जे घडे होते त्या अनुसंधान त्यांचं त्या घड्यावर असायचं. ह्याला अनुसंधान म्हणतात. मग तो घडा कधी पडायचाच नाही. बैल येऊ दे, रेडा येऊ दे, नाही तर काय, ते लक्ष त्यांचं सगळं अनुसंधान तिकडे. पण लक्ष बैल आला त्याला चुकवायचं, रेडा आला त्याला चुकवायचं, इकडे तिकडे गप्पा मारायच्या आहेत, तिकडे त्यांचं लक्ष. अनुसंधान दुडीवर दुडी, इकडे त्यांचं अनुसंधान. म्हणजे हे अनुसंधान ज्याला आपण म्हणतो, हे अनुसंधान जर आपण बघितलं तर तुमच्या ध्यानात येईल की अनुसंधानामध्ये आपण सर्व काही करत असतो. आपण व्यवहार आपले काही आपण सोडत नाही. आपण सगळे उद्योगधंदा, व्यवसाय, संसार आपण करत असतो. पण आपलं अनुसंधान फक्त एकच असतं, ते म्हणजे विठ्ठल, ते म्हणजे प्रभू, ते म्हणजे देव. हे आपलं अनुसंधान असतं. आणि अशा अनुसंधानामध्ये संसार करणं, याला जीवनविद्या महत्त्व देतं. जीवनविद्या सांगते असा अनुसंधानामध्ये तुम्ही संसार करा. संसार सगळं करा, कळलं की नाही, पण अनुसंधान देवाचं म्हणजे स्वरूपाचं. मग स्वरूपाचं अनुसंधान, स्वरूपाचं चिंतन आपण केलं पाहिजे. मग एकनाथ महाराजांचं एक सुंदर आणि एक चरण आहे, त्यामध्ये ते असं म्हणतात, माझेनी अनुसंधाने विण स्नान संध्या जप तप होम दान सर्व ही अधर्म जाण मत भजनते नोहे. किती कडक शब्दामध्ये एकनाथ महाराजांनी सांगितलंय. एकनाथ महाराज कडक बोलणारे नाहीत,
पण या ठिकाणी एकनाथ महाराज कडक बोलतात की हे सगळं अधर्म आहे म्हणाले. मग मगाशी मी तेच सांगितलं की परमार्थाचा याचा काडीचाही संबंध नाही. मी मगाशी हेच सांगितलं. एकनाथ महाराज तेच सांगतात की हे सगळं अधर्म आहे आणि याला मी भजन म्हणत नाही, हे माझं भजन पण नव्हे. मग कधी भजन, कधी स्मरण, कधी चिंतन, कधी स्नान, कधी संध्या, अनुसंधान कराल तेव्हा. म्हणून अनुसंधान करणं ही संधी साधतो तो संध्या करतो. अनुसंधान करण्याची संधी जो साधतो तो संध्या करतो. आणि सतत देवाच्या स्मरणामध्ये राहतो ना, त्याला सतत देवाचं स्नान घडत असतं. त्याला सतत देवाचं स्नान घडत असतं. तो करील ती पूजा. ज्याला देवाचं स्मरण अखंड आहे, संसार करतो आहे, प्रपंच करतो आहे, पण देवाच्या स्मरणात असं जो करतो त्याच्या बाबतीमध्ये तो करील ती पूजा. तो पाहील ते देवाचं दर्शन, तो ऐकील ते स्तवन, तो बोलेल ते भजन. तो झोपला ना तरी सुद्धा ती हरीची समाधी, तरी सुद्धा ती समाधी हरीची समसुखेविन न साधेल जाणं द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी असं म्हटलं. तर सांगायचा मुद्दा की अशा तऱ्हेचं हे जे नामस्मरण हे संतांना अभिप्रेत आहे. पण याचा अर्थ आपण करायचाच नाही असं नव्हे. आपण नामस्मरण करत राहायचं. येईल तैसा बोल रामकृष्णारी, म्हण विठ्ठल विठ्ठल, श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमः शिवाय म्हणत राहा. पण म्हणत राहा म्हणजे जोपर्यंत तुला सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत म्हणत राहा. पण सद्गुरू तुला भेटले पाहिजेत हे तू लक्षात ठेव. आणि तोपर्यंत तू जसं येईल तसं नामस्मरण कर. आणि सद्गुरू भेटल्यानंतर मग तुला ते योग्य मार्गदर्शन करून पुढे परमार्थात तुझी प्रगती होईल. हे जर तुझ्या ध्यानात आलं नाही आणि तू जर नुसताच नामस्मरण करत बसला तर तुला त्याच्यापासून जो लाभ व्हायला पाहिजे तो होणार नाही. आणि म्हणून नामस्मरणाचा हा जो भाग आहे, नामस्मरणाचं हे जे शास्त्र आहे, हे शास्त्र आपण समजावून घेण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. आणि उगीचच काहीतरी नामोच्चार, नामाचा घोष हे करणं वाईट नाही. काही एका विशिष्ट स्टेपपर्यंत, विशिष्ट लेवलपर्यंत या गोष्टी केल्याच पाहिजे. त्या सुरुवातीचे धडे म्हणून केलंच पाहिजे. पण पुढे जो आहे की सद्गुरू वाचोनी नाम नये हाता, साधने साधिता कोटी जाणा, संतासी शरण गेलिया वाचुनी, एका जनार्दनी न कळे नाम, हे कधीही विसरता कामा नये. किंवा राम नाम सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से प्रहलाद और ध्रुव तरे, ओ नाम कुछ और. ते और नाम जे आहे ना, ते और नाम सद्गुरूच्या भेटीशिवाय होत नाही. म्हणून सद्गुरूची भेट होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केलं पाहिजे. लोकांना असं वाटतं सद्गुरू आमच्या घरी चालत येतील, हा एक गैरसमज आहे लोकांचा. लोकांचा असा समज आहे की सद्गुरू आमच्या घरी चालत येतील. सद्गुरूंना जाऊन शोधायचं नसतं, सद्गुरू तुमच्या घरी चालत येतील. हे सगळं खोटं आहे. हे सगळं खोटं आहे. सद्गुरू आपल्याला शोधायलाच पाहिजे. मुलीचं लग्न आपण ज्यावेळेला करायला निघतो तेव्हा वर आपल्याला शोधावा लागतो. तो काय घरी चालत येत नाही, आपल्याला शोधावं लागतं. घरी चालत येणं अपवाद आहे, शोधणं हा नियम आहे. तसं सद्गुरू शोधणं हा नियम आहे, सद्गुरू घरी चालत येणं अपवाद आहे. एवढं प्रत्येकाने लक्षात ठेवलं